सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड येथील एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅन मध्ये अचानक मोठा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र मनमाडचे प्रसिद्ध सर्पमित्र विजय उगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापाला सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। पकडलेला साप सर्पमित्र उगले यांनी जंगलात नेऊन सोडलाय। मात्र नागरिकांनी आपले वाहन सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित तपासून घ्यावे असं आवाहन त्यांनी केलंय। हा साप धामण जातीचा असल्याचं उगले यांनी स्पष्ट केलंय। सध्या मनमाड परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली असून वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवत आहेत। अशीच एक थरारक घटना आज स्कूल व्हॅन चालकाच्या निदर्शनास आली। नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना व्हॅनमध्ये अचानक एक साप असल्याचा संशय चालकाला आला। त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली असता व्हॅनच्या आत साप बसलेला दिसला। यामुळे व्हॅन चालक आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच मनमाडचे सर्पमित्र विजय उगले यांनी कोणतीही वेळ न घालवता घटनास्थळ गाठले। त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक व्हॅनमध्ये लपून बसलेल्या सापाला शोधून काढले आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर पकडले। साप पकडल्यानंतर व्हॅन चालक आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। काय सांगाल विजय भाऊ, काय झालं नेमका प्रकार? आज हा एक शालेय मुलांच्या गाडीत हा साप इकडं गाडीमध्ये अडकला होता आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप हे आपल्या बिळांमधून बाहेर येतात आणि कुठं पण अडचणीच्या जागेत जे आपल्या घराच्या अंगणात, गाडीत किंवा घराच्या आजूबाजू परिसरात हे साप येतात आणि हे आपल्या घरामध्ये शिरता किंवा गाडीमध्ये शिरता। तर याची थोडी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, कारण दिवस पावसाळ्याचे आहे आणि साप हे जास्त प्रमाणात बाहेर येतात ह्या दिवसात। तर तुम्ही काळजी घ्या आणि साप कुठं आढळल्यास सर्पमित्रांना संपर्क करा। तुम्हाला नंबर जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड।